ईशा, ही नावाची काय भानगड आहे? तू म्हणतेस त्यांचं नाव प्रमिला चौधरी आहे आणि ती रिसेप्शनिस्ट म्हणते त्यांचं नाव देसाई आहे म्हणून. अगं इतकं टेन्शन घेऊ नकोस बाळा. मग काय होतं, मलाही खूप टेन्शन येतं. नाही, मला उत्तर द्यायची असतात ना म्हणून. तरी मी तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो. काय या नर्सेस आहेत ना, नर्सेस यांच्या ड्युट्या सारख्या बदलत असतात. हो हो, आणि सारख्या कन्फ्यूज असतात. हो, फार फार कन्फ्यूज असतात. आणि त्यामुळे काय होतं, नुसत्या डिग्र्या घेतात आणि इथे येतात. हो ना, नुसत्या डिग्र्या घेऊन येतात. अहो, कसला अनुभव नाही. शून्य अनुभव, काही नाही. शून्य अनुभव नाही, काही नाही. येतात आणि नोकरीला लागतात नोकरीला. अहो, पण ती म्हणत होती की फॉर्म भरताना तुम्ही देसाई असं लिहिलं, म्हणजे फॉर्म सुद्धा चुकीचा भरलात तुम्ही. उमा, काय चाललंय तुझं? काय चाललंय तिला विचार. अरे ते हॉस्पिटलच्या ऍडमिनिस्ट्रेशनचं आपल्याला काय माहिती असतं का? आणि कसं आहे, मुळात आता हे सगळं खूप इरिटेट व्हायला लागलंय बरं का मला. म्हणजे आई, तुम्ही काय माहितीये ना, म्हणजे तुम्ही आजींना बघायला आलाय तिथे का हॉस्पिटलच्या या सगळ्या गोंधळामध्ये दावामध्ये तुम्हाला इंटरेस्ट आहे? चौधरी देसाई ते फॉर्म बिम हे आता एकदा तुम्ही ठरवा. ठरलं म्हणजे मला कळलं. म्हणजे यांचा प्रश्न काय आहे ते मला आत्ता कळलं. अगदी नक्की कळलंय. मी सांगतो तुम्हाला समजावून. काय आहे, ऍडमिशनच्या वेळेला या आमच्या प्रमिलेनं इथे रिसेप्शन पाशी गोंधळ घातला. ती काय म्हणाली माहितीये का, की चौधरी हे माझं नाव नाहीच आहे. तर म्हणलं काय करायचं, चौधरी नाव नाहीच आहे, डिमेन्शिया, दुसरं काय. आणि हे हॉस्पिटलवाले मग काय म्हणाले माहितीये का, की नाव असल्याशिवाय आम्ही ऍडमिशन देणार नाही. नाही, मग मला सांग, मी करायचं काय? अहो, काय करणार मी? शेवटी पेशंटच्या तब्येतीचा प्रश्न असतो ना. मी काय करणार सांगा. मी त्यांना सांगितलं तुम्हाला लिहा काय लिहायचं ते. मी म्हटलं लिहा प्रमिला देसाई. प्रमिला देसाई तिच्या माहेरचं नाव आहे. हो हा, म्हणजे माहेरचं नाव आहे. म्हणलं लिहा, शेवटी पेशंटवर ट्रीटमेंट होणं महत्वाचं असतं ना. तर माहेरचं नाव आहे आजींच्या, प्रमिला देसाई. ही अशी गंमत बघा एकदम. सगळी गंमतच चालली आहे हल्ली सतत. काय गंमत आहे माहितीये का त्याच्यामध्ये? अशी सगळी गंमत, खूप मजा आणि गंमतच, सारखी गंमत. हे पोरी नर्सास काय. हॅलो, नमस्कार. हॅलो. सगळं ठीक आहे ना? सॉरी, मला उशीर झाला. म्हणजे तुम्हाला बराच वेळ झालाय का येऊन? सॉरी. अगं काय झालं, सुशांतचा प्रॉब्लेम झाला ना म्हणून. सुशांत कोण? काही नाही, आता त्यांना आजींचं टेन्शन आलंय म्हणून. टेन्शन येणार नाही तर काय होणार? खूप टेन्शन आलंय. दमायला झालं तुमच्या या नाटकानी. नाटक? हा, म्हणजे अगं, म्हणजे हे सगळं हॉस्पिटलायझेशन, फॉर्म्स भरणं, ही सगळी नाटकं, सुशांत वगैरे वगैरे. नाही, पण सुशांत आहे कोण? यांचा सखा भाऊ. माझा आते भाऊ आहे तो. आते भाऊ? मी त्याची मामे बहीण आहे ना. मामे भाऊ नाही, आते भाऊ यांचा सख्खा नाही. शांत. बाय द वे, ओम कुठे दिसत नाहीये तो? यांनी लावला ना आता ओम. हा, नाही, ओम नाहीच आहे इथे. म्हणजे त्याचा ओम आला होता, म्हणजे ओमचा फोन आला होता मला. काम आहे, ओमला काम आहे. त्यांनाही टेन्शन आलंय आता आजींचं. ओम नाही आहे इथे. हो, बर. भेटायचं का आजीनं आता? काय झालंय काय त्यांना? पण आमच्या मेडिकलच्या भाषेत आजोबा.
मी सांगतो तुम्हाला काय आहे. तिला अस्थम्याचा अटॅक आला, बीपी लो आहे, ऑक्सिजन द्यायला लागला. हे काळजी करण्यासारखं काही नाही. वयोमानाप्रमाणे असं होतच असतं. नाही आजोबा, बरं वाटेल हो आजींना. इतक्या सगळ्यांच्या वेलविशेष आहेत ना त्यांच्या मागे. अगो बाई, एक गोष्ट सांगायचीच राहिली. मी मोठ्या बाबांनी सांगितलं होतं की इथे ना डॉक्टर धर्माधिकारी म्हणून आहेत सिटी हॉस्पिटलला. हा, धर्माधिकारी. हो, धर्माधिकारी डॉक्टर आहेत ते. तर त्यांचं पण मत घेता येईल. म्हणजे ते खूप हुशार आहेत आणि त्यांची स्पेशालिटी बरं का इशू, ते सगळं खरं खरं सांगतात. कुठलीही गोष्ट पेशंटची लपवत नाहीत ते. तर त्यांना तुम्ही भेटा. कॉम्प्लिकेशन्स होतात का? नाही म्हणजे वाढत जातात अशाने कॉम्प्लिकेशन, आणि हँडल मग पेशंटच्या दृष्टीने. आणि काय आता मुळात या सगळ्याचं कसं आहे की डिस्चार्जच एकदा मिळणारे म्हटल्यानंतर आलं होतं धर्माधिकाऱ्यांचं नाव आलं होतं समोर. सिनियर डॉक्टर आहे तिथले. पण नको, माझा धर्माधिकारींवर विश्वास नाही. बरं बरं, काही हरकत नाही. पण आपण आता एकदा भेटायला पाहिजे बरं का. लग्नाची बोलणी करूयात ना. भेटूया ना, भेटलंच पाहिजे. हो हो हो, तुम्ही तारीख सांगा. हा, आपण भेटूया. अगं तू इतकी का घाबरतीयस? लग्नाची तारीख नाही, भेटण्याची तारीख. मग आम्ही भेटू. हो, पण अगं काय चाललंय तुमचं आई आई? हा, वेळ काय, प्रसंग काय, काय बोलतोय आपण इथे आता? हा, आजींना डिस्चार्ज मिळायचा आहे अजून, कदाचित मिळेल असं सांगितलंय नाही का? अगं हो हो, मला कळतंय तेवढं, त्यानंतरच म्हणतेय मी. हो हो, अगदी बरोबर आहे ग त्यांचं, अगदी बरोबर आहे. म्हणजे काय आहे आता, सगळं भेटून ठरवायचं, विचार करायचं, फायनल करायचं. आता म्हणजे ही वेळच आलेली आहे. हो, फायनल. बघा, तुमचं पटलं तिला बरोबर. आणि बरं का, आपणच मोठी माणसं भेटूया आणि काय तो निर्णय घेऊया. या मुलांचं काही खरं नाही बाई. हे बघा, लवकर ठरवा आणि कार्य उरका. ही प्रमिला आता बेडवर आहे. आज तिचा नंबर, उद्या माझा नंबर. काय बाबा, इतकं टोकाचं बोलण्याचं काही कारण आहे का? आणि मुळात तुम्ही बोलूच नका जास्त, म्हणजे त्रास होतो तुम्हाला बोलत राहिलात सतत की, म्हणून म्हंटल. आणि काय चाललंय, आपण इथे लग्नाची बोलणी करणार आहोत का हॉस्पिटलमध्ये आता आई? अगं काय काय झालं तुला? हा, म्हणजे हॉस्पिटलमध्ये असं सगळं लग्न बिग्न? नाही 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 नाही, बोलायचं नाही इथे नाही. चला आणि निघा आता तुम्ही. अगं निघा निघा काय, ज्यांना भेटायला एवढ्या लांबून आलो त्यांना भेटलोच नाही होत अजून. अगं असं काय, निघा नाही, निघा म्हणजे बघा बघा. बघा काय ईशा, तू पण गडबडली आहेस का बाबांसारखी? चला, मी दाखवतो तुम्हाला पेशंट. या. निघा काय निघा आता, बघा. प्रमिला, अगं कोण आलंय बघितलंस का? कोण आहे? अरे बापरे, या 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 या. या. आजी, आता बघा, वेड्यासारखं वागेल ती. आजोबा, नमस्कार आजी. बरं वाटतंय का आता? हो, बरं वाटतंय. बागेत फिरून आले ना, आता नारळाचं पाणी पिणार मी. नाही नाही, नारळ वगैरे काही नाही आता. आता संत्री संत्री खायची आहे. हा, मी संत्री सोलून देते तुम्हाला. हा, बरं, मला दे नारळ, दे नारळ दे. ती संत्री आहेत, नारळ नाही. नारळ मोठा असतो, मोठा. हो, तुमच्या डोक्यासारखा. हा. या वेडीचं काय करावं काही कळत नाही बघा. आजोबा हो, किती हार्श बोलताय त्यांना.
आम्ही पण फळं आणली होती अहो बरं का, पण पडली सगळी खाली. आई अगो हो खरंच, हो का? म्हणजे 2 किलो सफरचंद, 1 किलो चिक्कू आणि 1 किलो संत्री, नाही का अगं तू काय बोलतेयस? बघा. आजी? बागेत फिरून आल्यावरती बरं वाटतंय ना तुम्हाला आता? काय? हॉस्पिटलला बाग म्हणते हीच वेडी दिसते ग. काय म्हणताय? अहो आजी, मग तुम्हीच सांगा ना मोठ्यानी. नाही नाही, काय त्यांचं म्हणणं असं आहे की त्यांना फार छान वाटलं तुम्हाला बघून इथे, म्हणजे आत्ताच बागेतून आल्या त्या, आणि हॉस्पिटलमध्ये यांना बघितलं तर हॉस्पिटलचीच बाग झाली असं म्हणतायत त्या. हो ना, बघा, आणि ही म्हणत होती की येऊच नका म्हणून. काय आहे? बरोबर आहे. कधी कधी मला वाटतं ना यांना सगळं काही समजते आजूबाजूला काय चाललंय ते. नाही. काकू, कांट यू बी अ बिट मोर कन्सिडरेट? त्या आजारी आहेत. तुम्ही सगळे आजारी आहात, मला माहित आहे. तुम्ही मला वेडी ठरवतायत. तुम्हाला ओळखून आहे मी. चला जायचं का आपण आता? उशीर होईल, बराच वेळ झालाय. हो का? हो. अगं पण आपण आत्ताच तर आलोय ना. हो ना. बरं आहे, थँक्यू सो मच आल्याबद्दल. आणि सॉरी बरं का, म्हणजे तुम्हाला सवय नसल्यामुळे विचित्र वाटलं असेल जरा, पण नाही, सवय असती तरीही विचित्रच वाटलं असतं ना. ईशा, मला काय वाटतं, मी जाऊ का? कारण की काय, इतकी माणसं अलाउड नाही आहेत ना हॉस्पिटलमध्ये, तर मग मी तरी जाते. चला चला जाऊया. येऊ म्हणजे आता निघूया आपण. हो हो, चला आजी, येतो आम्ही. अगं थांबा का, कुठे निघालात? तो टेलर आहे ना, टेलर, त्याची फुग्याच्या बाहेरची स्पेशालिटी मस्त बनवतो तो. हो, खरंच. अगं जात आहेत तर जाऊ दे ना. माझी चिडचिड होते हो, खूप चिडचिड होते. नाही नाही, काही चिडायची गरज नाही बाबा तुम्हाला. तुम्ही शांत राहा. हा, शांत राहा तुम्ही. अगं मी सांगते तुला, यांना एखाद्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जा. हो हो हो. काय आहे, आपण त्यांना आता ऍडमिटच करणार आहोत हॉस्पिटलमध्ये. हा, पण आजी निघाल्यात ना शिंप्याकडे. हा, तर त्यांना एकदा हसून दाखवा ना. का मी हसले नाही का? मग नाही, बस. अजिबातच नाही. अरे अच्छा. गेल्या तुम्ही पण जाते चमक. अहो, आई, या. भाऊ, ही आपली म्हातारी, ही अशी कॉटवर पडलेली बरं का, श्वास लागलेला, हा, धाप लागली. आम्ही सगळे टेन्शन मध्ये, आणि या बाईला त्या अवस्थेमध्ये कॉमेडी सुचते. म्हणजे काय अँब्युलन्स येईपर्यंत आपण भेंड्या गोळ्यात म्हणे. यांच्या वृद्धाश्रमामध्ये अशा परिस्थितीत कुठल्या तरी म्हाताऱ्याच्या भेंड्या लावल्या होत्या. अरे म्हातारी एक नंबर खट आहे, सगळ्यांना पुचूल मगच जाईल ती. आणि वरती म्हणते कशी माहिती का, 20 देता का 20? म्हातारी 20 देता का 20? तुम्ही कधी आलात? अरे हे घे, हे बघ, आपल्या शेतावरची भाजी, फर्स्ट क्लास पालकाची भाजी बनव. मी म्हातारीसाठी संध्याकाळचा डबा घेऊन जातो. बरं झालं तुम्ही आलात. ते आत्ताच कामता आजोबांचा फोन आलेला. काय म्हणून? ईशा वहिनीची आई आणि काकू आलेत हॉस्पिटलमध्ये, तुम्ही लवकर जा तिकडे. हो बोला, हे कामत आजोबा एकटेच आहेत तिकडे, आणि म्हातारी वेड्याचं ऍक्टिंग करायचं विसरली तर काय करायचं? खरे हो, तिला डिमेन्शिया झाला असं पण सांगितलेलं नाही का? हो भाऊ, आता तुम्ही विसरू नका राव, नाही तर सगळी वाट लागेल. मी भाजी टाकते आणि तुम्ही लगेच हॉस्पिटल. जर शांत घे, उगे गडबड करू नका. गडबड झाली ना की चुकावं तर लक्षात ठेवा. आरामात. हे बघ, एक काम कर, तू पहिले ईशाला फोन कर. ईशाला विचार म्हणून एक्झॅक्ट सिच्युएशन काय आहे त्याप्रमाणे ठरव. कळलं? आणि तू बघ, उगाच दचकून जाऊ नको, घाबरून जाऊ नको. कूलली काम करायचं एकदम. कळलं? मी आहे ना बरोबर. सब भला होगा, डरने का नहीं, बिलकुल बिंदास. जाओ, काम करो अपना, जाओ. ला. खरोखरच धन्य आहे बाई तुमची. अशा सासूला कसं सांभाळत हो तुम्ही? काही पर्यायच नाहीये ना.
नाही हो, पण त्यांच्या प्रत्येक बोलण्याचा अर्थ बरोबर लावता तुम्ही. विष म्हणलं की आमची घाबरगुंडी उडवली होती, तुम्हाला बरोबर कळलं औषध. हॅलो. हॅलो, हा हा रणजित काका बोला. काय सिच्युएशन काय आहे? कठीण आहे काका, सगळं कठीण आहे. नाही तू काळजी करू नको, आम्ही येतो तिकडे. थांब तिथेच, काळजी नको करू. काय ग झालं? नाही तुम्हाला नाही हॅलो तुम्हाला एक मिनिट तुम्ही लगेच माझ्या आईसारखं करू नका. काही झालं की आम्ही येतो तिकडे. ऐका, मी आता म्हणजे हे सगळे निघतील ना आता इथून, तर तशी काही घाई नाहीये. आम्ही केलंय जसं जमेल तसं सगळं मॅनेज केलंय. म्हणजे काळजी करण्यासारखं काही नाहीये ना? हा नाही झाला होता थोडासा प्रॉब्लेम, पण आता झालाय सॉर्ट आउट. मगाशी प्रॉब्लेम झाला होता पण सॉर्ट आउट केलाय म्हणजे. बरं, ठीक आहे. हा बोल. हॅलो काका मला फोन केलात, माझ्याशी पण बोला ना. दत्ता भाऊ तारीफच करत होते तुझी. ते आले का घरी? अहो म्हणजे काय, समोरच आहेत माझ्या. थँक गॉड. ते असले ना आजूबाजूला की असं मस्त वाटतं. बरं ऐका, मी आता यांना सोडायला जातेय. कुणाला? माझ्या आई आणि काकूला. हो 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 हो. हा चला मी आता फोन ठेवते मग पटकन. ओके. हा हा, ठेव 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 ठेव. कसं काय मला कळत नाही की ते गाणं काय झालं? प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय, त्यांना घरी सोडायला गेलेत. प्रॉब्लेम सॉल्व. चला मग सेलिब्रेट करूया ना मस्त पैकी. चला घ्या तांब्या. अहो वेळेचं काही भान आहे का तुम्हाला? हॉस्पिटलला जायचं ना तुम्हाला. मला बोलली भाऊ लहान आहे पोरगी, जाऊ द्या. लहान आहे म्हणून काय झालं? सेलिब्रेशन वगैरे काही नाही. हा, आधी हॉस्पिटलला जायचंय. तुम्हाला बोलली? हो, आणि मी पण येणार आहे तुमच्या बरोबर हॉस्पिटलमध्ये. तुम्हाला बोलली? आईला काय खडपूर गेलो, म्हातारीची जागा घेतली नाही, मला झपती घरात. अरे बाप आहे घरचा मी, बाप. सॉरी. हे येडे, अगं गंमत केली तुझी. असं काय करते? अगं बाई चेहरा सरळ कर, गंमत केली. सांग राजाईला. हॉस्पिटलमध्ये जा आता. सावकाश. नाही अगं तू रडते काय लहान मुलीसारखी? अगं रडू नको तू, थांब जरा. तू बस इथे शांतपणे. काय झालं आता? एकदम पाणी घेऊन ये ना. काही नाही, तू एवढं रडू नको. सगळं ऍसिडिटी झाली असणार. काही खाल्लं होतंस का दुपारी? जेवली होतीस का व्यवस्थित? मग काय नाही मळमळत आहे तुला, कारण ऍसिडिटी खाल्लं. हळू आता तू पडशील नाही. हे घे पाणी घे, पाणी घे, पाणी घे, पाणी घे. पाणी पी, बरं वाटेल. बरं उलटी काढतेस का एकदा? जरा बरं वाटेल तुला. थोडं पाणी उलटी पी, काढ पी पाणी. की बरं वाटेल. अरे अगं हळू. बरोबर बोलले तुम्ही, उलटीच होते तिला. तर तू बघत काय बसलाय? जा ना बघ तिला. काय चाललंय रे, कसला दंगा चाललाय? आई ग. अरे काही नाही, हे धनानी बहुतेक दुपारी वगैरे काही खाल्लं नसेल, ऍसिडिटी सारखं होत असेल तिला, मळमळत आहे म्हणाली ती. आता काय चक्कर आली का काय, उलटी झाली? हॉस्पिटल म्हणजे डिप्रेसिंगच असतं. काही डिप्रेसिंग वगैरे रे. तू का आणि जांभई देतो? ठीक आहे, वेळ का झोपायची? संध्याकाळी चल, उठ फ्रेश हो. चल एक काम कर ना, तू जेव्हा मला उठव, थोडा वेळ पडतो अजून. चल तू झोपायचं नाही. अरे यार, काय राव पाणी मार, तुम्ही. फ्रेश हो. चल, सगळं वातावरण नको डिप्रेसिंग करू. चल उठ. बरं ऐक ना तुझ्याशी बोलायचं थोडं. काय हो मॅम? नाही चल, नंतर आपण बोलूया. आता फ्रेश हो. चल उठ. तुला असं ठेवलं तर तू झोपणार डायरेक्ट. चल तोंडावर पाणी मार. फर्स्ट क्लास. कसं वाटतं का आता? मस्त वाटतंय. आता डोकं दुखायचं एकदमच थांबून गेलं. ते ओंबो म्हणाल तसं असते. बरं झालं, सगळं ऍसिडिटी बाहेर पडली. घ्या लिंबू सोबत घ्या. काय कसं वाटतंय? बरं वाटतंय का? नक्की कन्फर्म? बघा ती काय ते हॉस्पिटलमध्ये गेली ना, तेव्हा हॉस्पिटलच्या वासानं तिला त्रास व्हायला लागला. ते तो नाकामध्ये बसतो, घाणेरडा वाजतो आणि त्याचा त्रास होतो. पण समाव मला नाही वाटत तसं. मला आवडतो हॉस्पिटलचा वास. काहीतरीच काय. खरंच. मग लहानपणी एकदा मी मलेरिया झाला होता म्हणून ऍडमिट झालो होतो ना, तेव्हा वाचलो होतो म्हणून असेल कदाचित. मला ना खूप सिक्युअर वाटतं तिकडे. आयोडीनचा वास,
लहान होतो ना मी, हॉस्पिटल पण डिस्चार्ज मला तो एक आयोडीनची बाटली मी घेऊन पळालो होतो. दादा खरंच. आणि मग रात्री उशाशी घेऊन झोपायचो. मग कधी एकटं वाटलं ना की तो वास घ्यायचो आणि मग ते स्पिरिट उडतं ना तसं माझा एकटेपणा उडून जायचा. अरे खरंच सांगतोय मी. काय रे याचं आपलं काहीतरी सुरू असतं. अगं तू आज जाऊन आराम कर, तुला बरं नाही आहे. हा हा जा जा. नाही ते आजींचा डबा भरायचा ना, त्यांना दूध भात लागतो रात्री. तू काही करणार नाही, आधी जाऊन झोप, आराम कर, मग बघू आपण काय ते. नाही अगदीच वाटलं तर मी शोभना मावशीकडनं मॅनेज करेन, नाहीतर मी करेन. आपल्याकडे खूप ऑप्शन्स आहेत. चल आता म्हणालेत ना ते. चला चला. एक मिनिट इकडे जरा एकदा चेक करा नक्की उलटी कशामुळे झाली आहे ते. ऍसिडिटीमुळे की दादा